तंजावरकरांनी जुल्फिकार खानासमोर शरणागती पत्कारली होती आणि जुल्फिकार खानाची वाढती ताकद राजाराम महाराजांसमोर चिंतेचा विषय होती। कारण संताजीराव, धनाजीराव, हनुमंतराव, अमृतराव असे सारे महत्त्वाचे सेनानी मराठी मुलखात होते। त्यात संताजींची नाराजी दूर करण्यासाठी विठ्ठल निळकंठ मराठी मुलखात पोहोचले होते। पण इकडे मात्र जिंजीत राजाराम महाराजांनी वेळ काढूपणासाठी काही माणसे औरंगजेबाकडे तह करण्यासाठी पाठवून दिले होते। त्यांना पाठवून पंधरवाडा लोटला होता। तिकडे तंजावरला जुल्फिकार खानाने औरंगजेबाला काही पत्र पाठवलेली होती। तोही औरंगजेबाच्या उत्तराची वाट पाहत थांबलेला होता। पण जिंजीत मात्र नजीकच्या काळात काही मोठ्या हालचाली होतील असे लक्षण दिसत नव्हते। तरी राजाराम महाराजांना अस्वस्थ वाटत होते। कारण जुल्फिकार खानाची त्यांना एवढी फिकीर नव्हती हे खरे, पण त्यांचे लक्ष मराठी मुलखातून येणाऱ्या सांगाव्याकडे लागून राहिले होते। का तर संताची घोरपडे अमात्यांच्या मर्जीतले होते, म्हणून ते जिंजीतून निघून गेल्यावर सरळ अमात्यांकडे विशालगडी जातील असे वाटले होते। पण संताजी घोरपडे मात्र तेथे न जाता सरळ मोहिमेवर निघून गेले होते। ते जुल्फिकार खानाला सोडले म्हणून रुसले होते हे सर्वांना ठाऊक होते। पण अमात्यांशी त्यांचा कशावरून मनमुटाव झाला हे मात्र राजाराम महाराजांना समजत नव्हते। त्यामुळे संताजी घोरपडे आणि अमात्य यांच्यातला मनमुटाव दौलतीसाठी उचित नाही यासाठी राजाराम महाराज चिंताग्रस्त होते। तो मनमुटाव लवकर मिटावा एवढेच त्यांना वाटत होते। बघता बघता काही दिवसांनी तिकडे मराठी मुलखात मात्र विठ्ठलपंतांची शिष्टाई सफल झाली होती। कारण विठ्ठलपंत, धनाजीराव आणि संताजींना साताऱ्यात भेटले होते। अमात्यांनी त्यांच्या वतीने परशुराम पंतांना पाठवले होते। तेथे चौघांची बैठक झाली। त्यावेळी शंकराजी नारायण सचिव सुद्धा तेथे होते। बराच वेळ सगळ्या बाजूंनी चर्चा झाल्यानंतर धनाजीरावांनी आपले सेनापतीपद संताजीरावांना परत देण्याचे मान्य केले। येसाजी मल्हार यांना उपसेनापतीपद द्यायचे असेही ठरले। पुढील मोहिमाही आखल्या गेल्या। त्या मोहिमांनुसार संताजी घोरपडे अमृतरावांसह कर्नाटक भागात निघून गेले। इकडे जिंजीत ही बातमी पोहोचतात राजाराम महाराज समाधानी झाले। त्यांनी लागले चिटणीसांना सांगून 9व्या हुद्द्यानुसार हुकुमनामे काढून मराठी मुलखात पाठवून द्या म्हणून आज्ञा केली। अखेर तंटा मिटला, विठ्ठलपंतांची शिष्टाई सफल झाली।